राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले। आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट परीक्षा घेतली गेली होती केंद्र सरकारतर्फे, या नीट परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे, काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले, काही विद्यार्थी ग्रेस मार्कवर पास झालेले, हा पूर्ण देशभर हा नीट परीक्षेसंदर्भात मोठा गैरप्रकार व घोळ जो घडलेला आहे, हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी याची केंद्र स्तरावर उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे। या चौकशीत जर काही निष्पन्न झालं नाही किंवा ही चौकशी केली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिकच्या वतीने एक मोठं आंदोलन या जिल्हाधिकार्यालयावर करण्यात येईल, असं सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे। त्यामुळे आमची मागणी हीच आहे की नीट परीक्षेत जो गैरप्रकार झालेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, शहराध्यक्ष भावनेश राऊत, दीपक वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष करण आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन सांगळे, नाशिक तालुकाध्यक्ष अक्षय मोरे, इगतपुरी तालुकाध्यक्ष तेजस भोर, प्रशांत पगारे, भावळा जावळे, आत्माराम पवार, यश सौंदाने आदी पदाधिकारी उपस्थित होते। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।